तर मंडळी आहे ना, लवकरच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाला काय आवडतं तर मोदक. आणि आता आम्ही केळ्यापासून बाप्पासाठी मोदक बनवणार आहोत. तर ते मोदक कसे बनवायचे ते आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे आणि ते मोदक बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते खालीलप्रमाणे तुम्हाला बघायला मिळतंय. त्याचं प्रमाण किती आहे ते आता आपण दीदीकडनं जाणून घेऊया. तर आधी सांग आपण किती प्रमाणामध्ये काय काय साहित्य घेतले ते? केळ्याचे मोदक बनवण्यासाठी 3 केळी लागणार आहेत. 1.5 वाटी रवा लागणार आहे. 4 ते 5 चमचे तूप लागणार आहे आणि हे अर्धी वाटी कोमट दुधामध्ये केशर घालून दूध बनवले, केशर दूध. आणि ही अर्धी वाटी साखर आहे. ही 1.5 चमचा खसखस आहे. अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि ही पाव वाटी साखर आहे. हे ड्रायफ्रुट्स आहेत. ह्याच्यामध्ये काजू आहे, बदाम आहे. तुम्ही पिस्ता सुद्धा वापरू शकता याच्यामध्ये. आणि हे मनुका आहेत. 1 चमचा वेलची पावडर वापरायची. आणि आता आपण केळ्याचे मोदक बनवायला सुरुवात करूया. आता आपण केळ्याचे मोदक बनवायला सुरुवात करत आहोत. तर त्यासाठी आपल्याला एक केळं स्मॅश करून घ्यायचंय. आता आपण केळं स्मॅश करून घेऊया. त्यासाठी मी फोक यूज केलाय. केळं एकदम व्यवस्थित स्मॅश झालं पाहिजे. आपण 3 केळी घेतली होती, त्यातलं एक केळं घ्यायचं. त्यातलं एक केळं 3 केळ्यापैकी एक केळं स्मॅश करून घेतलंय. त्यामध्ये आपण अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं होतं ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि पाव वाटी साखर घेतली होती ती यामध्ये वापरायची. आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचंय. तर अशा प्रकारे आपण एक केळं, डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुकं खोबरं आणि साखर यांचं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे. हाय फ्लेमवरती मी कढई गरम करून घेतली आणि आता आपल्याला जे एक केळ्याचं मिश्रण बनवलं होतं ते आपल्याला तुपावरती परतून घ्यायचंय. त्यासाठी मी 2 चमचे तूप कढईमध्ये घेतलंय. तूप आपल्याला गरम करून घ्यायचंय. बघा तूप गरम झालेलं आहे आणि आता मी गॅसची फ्लेम मीडियम करते आणि त्याच्यावरती आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचंय. हे मिश्रण परतत असताना त्यात आपल्याला खसखस ऍड करायचे. 1.5 चमचा खसखस घेतले आणि आवडीनुसार मनुके घेतले. मनुके परतून घ्यायचे आणि या मिश्रणाचा रंग थोडाफार बदलेपर्यंत हे मिश्रण परतून घ्यायचे. मिश्रणाचा रंग बदलत चाललाय बघा. मिश्रण थोडं घट्ट होत चाललंय. आता हे आपलं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे. गोल्डन रंग आलेला आहे आपल्या मिश्रणाला. आणि आता आपण गॅस बंद करतोय आणि हे मिश्रण आपण काढून घेऊया. आता आपण 1.5 वाटी जो रवा घेतला होता तो भाजून घेऊया.
रवा आधी आपण मंद आचेवर असंच गरम करून घ्यायचंय थोडा. थोडासा भाजून घेऊया आपण असंच कोरडा. त्यानंतर आपण तुपावर भाजणार आहोत. एक 2 मिनिटं आपण असाच कोरडा भाजून घेऊया रवा. आता आपण याच्यामध्ये तूप घालणार आहोत. 2 चमचे तूप घालायचंय. आणि हा रवा तुपावरती लालसर होईपर्यंत भाजायचंय. आपला रवा आता लालसर भाजून झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊया. आता आपण कढई गरम करून घेतली आणि त्यात 1 चमचा तूप घालूया. तूप गरम झालं की त्याच्यामध्ये उरलेली जी 2 केळी होती ती स्मॅश करून घेतलीत आणि ती आता आपल्याला या तुपावरती परतून घ्यायची. त्याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत आपण परतून घेऊया. बघा थोडासा रंग पण बदललाय मिश्रणाचा. आता आपल्याला याच्यामध्ये साखर घालून या मिश्रणात विरघळवून घ्यायची साखर. अर्धी वाटी साखर जी घेतली होती आपण ती साखर आपण या मिश्रणामध्ये वापरलेली आहे. आणि आता आपण ही साखर या मिश्रणामध्ये पूर्णपणे विरघळवून घेतलेली आहे. आता आपण याच्यामध्ये रवा ऍड करणार आहोत. रवा घालून आपल्याला हे मिश्रण पूर्ण एकजीव करून घ्यायचंय. पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे हे. हे मिश्रण आता आपलं एकजीव झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण आता केशर दूध घालणार आहोत. थोडं थोडं वापरते मी आधी.
दुधामध्ये रवा मिक्स करून घेऊया. हे सगळं मिश्रण मी मंद आचेवर परतते. मिश्रण एवढं चिकट झालं की पूर्ण कढईच हलते. आता उरलेलं दूध सुद्धा आपल्याला वापरायचं याच्यामध्ये. मिक्स करून घेऊया. ते मिश्रण छान असं तयार झालेलं आहे. याच्यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट टाकणार आहोत. काजू आणि बदाम आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. यामध्येच मी आता 1 चमचा वेलची पावडर टाकणार आहे. हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया. आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि आपण हे काढून घेऊया भांड्यात. हे रव्याचे मिश्रण आहे ते आपण एका ताटात काढून घेतलं होतं आणि ते थोडंसं थंड झालेलं आहे. त्यात मोदकाच्या पिठाप्रमाणे आपण हे मळून घेऊया. हे आपलं मोदकाचं कोटिंग असणार आहे. आपलं हे पीठ मळून तयार आहे. हे मोदकाचं आवरण आहे आणि हे मोदकाचं सारण आहे जे आपण एका केळ्यापासून बनवलं होतं. आणि हा मोदकाचा साचा घेतलाय आपण, तर त्याला आतून तूप लावून घेऊया आणि मोदक बनवायला सुरुवात करूया. साचा मी बंद करून घेते असं. आणि हे रव्याचं कोटिंग बनवलं होतं ते आपण आतमध्ये भरून घेऊया. आतमध्ये सारण भरून घेऊया. आणि हा मोदक आता आपलं सारण भरून झालेलं आहे, तर मी आता मोदक बंद करून घेते. साचा ओपन करते आणि हा झाला आपला रवा आणि केळ्याचा मोदक तयार. तर अशा प्रकारे आपण
बाकीचे मोदक बनवून घेऊया.